हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रोहिणी आज तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण आपल्या चेहऱ्यावरीलचे जर का एक्स्ट्रा केस असतील किंवा ब्लॅक हेड्स असतील किंवा व्हाईट हेड्स असतील, जनरली ते नाकाच्या अवतीभोवती हनवटीवर वगैरे जास्ती तयार होतात, तर हे आपण कसे काढायचे. तर ह्यासाठी मी आज खूपच एक महत्त्वाची गोष्ट वापरणार आहे आणि ती आहे ही चारकोल पील ऑफ मास्क. हे तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळून जाईल. तुम्ही फक्त त्यांना चारकोल पील ऑफ मास्क म्हणून सांगायचं आहे. तर हे तुम्ही आता उन्हाळ्याच्या दिवसात आठवड्यातनं 3दा ट्राय करू शकता. बिकॉज हे आता उन्हाळ्यात फारच ऑइली चेहरा होतो आणि त्यामुळे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचे खूप प्रॉब्लेम होतात. तर अकॉर्डिंगली तुम्ही हे तुमच्या चेहऱ्यावर आठवड्यातनं 3दा केलं तरी भरपूर महत्त्वाचं आहे. मी ह्यात फक्त एकच चूक केली की मी खूप पातळ लेअर लावली आहे. काढताना मला प्रचंड त्रास झाला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेलच, तर नक्कीच बघा. तर ह्या प्रकारे तुम्हाला थोडीशी जाड लेअर लावायची आहे. तर मी थोडी पातळ लावल्यामुळे मला काढताना फारच त्रास झाला आहे. तर एक 2-3 लेयर्स लावा, म्हणजे थोडंसं घट्ट होईल आणि एक छान एक व्यवस्थित एक क्रिस्प पदर निघेल त्याचा. तर त्या हिशोबाने तुम्हाला पूर्णपणे इथे लावून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता मी इथे माझ्या पूर्ण चेहऱ्यावर लावून घेते. मी का पूर्ण चेहऱ्यावर लावलं आहे, कारण आपल्या चेहऱ्यावर जी काही डर्ट असेल, जे काय घाण साठलेली असेल किंवा ब्लॅक हेड्स वगैरे किंवा जे काही इम्प्युरिटीज असतील हे आपल्या चेहऱ्यावरनं निघून जातील. तर आपण हे पूर्ण फेसवरही अप्लाय करू शकतो. ज्यांना ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचे खूप प्रॉब्लेम आहे नाकाच्या अवतीभोवती, ते त्यांना लावू शकता. आता हे लावून झाल्यावर ऑलमोस्ट आपल्याला 15-20 मिनटं, जोपर्यंत हे पूर्णपणे वाळत नाही, तुमची स्किन स्ट्रेच करून बघा, थोडंसं करून बघा. म्हणजे काय होईल, तुम्हाला स्ट्रेच जर का झालं, थोडे रिंकल्स टाईप दिसले, जास्ती करू नका, स्किनवर स्ट्रेच येईल. तुम्हाला वाटलं की हे वाळून गेलेलं आहे की त्यानंतर तुम्ही ह्याला काढून घ्या. हळूहळू खालच्या तुमच्या हनवटीच्या इथनं तुम्हाला हे काढायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता काढताना मला प्रचंड त्रास होत आहे. मी थोडीशी माझी चुकी ही झाली की मी हे पातळ लेअरमध्ये लावल्यामुळे मला थोडा त्रास झाला. तर बघू शकता मला अगदी ओरडायला होत होतं जेव्हा मी काढलं आणि शेवटपर्यंत हे पूर्णपणे निघालं नाही. तर शेवटी मला हे वॉश ऑफ करावं लागलं. अगदी पातळ लेअर लावू नका, हळूहळू हनवटीच्या पासून थोडं वरच्या लेअरला, वरच्या डायरेक्शनवर काढा. कारण आपले जे हेअर ग्रोथ असते त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला आपल्याला हे काढावं लागतं. आणि तुम्ही बघू शकता आता लावल्यावर स्किनचा जो इफेक्ट आहे तो किती असा पांढरट आणि छान असं एकदम क्लिअर दिसतंय. अगदी पूर्ण स्किनचे सगळ्या इम्प्युरिटीज सगळं निघून गेलेलं आहे आणि अगदी मस्त स्किन झालेली आहे, डर्ट फ्री स्किन झाली आहे. आता ह्यावर तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीन करू शकता. तुमचं नॉर्मली रोजचं जे आहे तुम्ही बघू शकता अजिबात व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स अजिबात राहिलेले नाही आहे, पूर्णपणे निघालेले आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही केलं तर खूपच सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया परत असून एक अशाच व्हिडिओमध्ये. बाय.